नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर। तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। ती म्हणजे अशी की 10वी 12वी निकाल गुड न्यूज आली। सर्वात मोठी गुड न्यूज आलेली पाहू शकता बघा, 10वी 12वीच्या निकालासंदर्भात गुड न्यूज आलेली आहे। सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे। 10वी 12वीच्या निकालाच्या संदर्भात सर्वात महत्त्वाची माहिती आलेली आहे। संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। सर्वांनी शेवटपर्यंत पहा। सर्वात अगोदर सुरुवातीला सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करून टाका। पटापट लाईक करा बरं, सर्वांनी व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या। 10वी 12वीचा रिझल्ट लागेपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन मिळेल। 10वी 12वीचा रिझल्ट लागल्यानंतर पुढचं काय करायचं, म्हणजेच बघा 10वी नंतर पुढचं काय करिअर आहे, 12वी नंतर काय करिअर आहे, त्याचं पण गायडन्स मी तुम्हाला आपल्या चॅनलवर करतो फ्रीमध्ये। कुठलेही चार्जेस लागत नाही, फ्रीमध्ये फक्त चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। त्यामुळे सर्वांनी लगेच पटापट चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा 10वी 12वीच्या निकालासंदर्भातची काय गुड न्यूज आहे ते आपण लगेच पाहणार आहोत। थोडा वेळ वाया घालवता लगेच सुरुवात करूया, संपूर्ण माहिती पाहूया। तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो पाहू शकता बघा, HSC SSC रिझल्ट 10वी 12वीच्या निकालासंदर्भात महत्त्वाची गुड न्यूज आहे। 10वी आणि 12वीची परीक्षा झालेली आहे, बरोबर आहे। आता 10वी आणि 12वीची परीक्षा कोणकोणत्या विद्यार्थ्यांनी दिलेली आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा। बघा, 10वीची परीक्षा दिली असेल तर 10th आणि 12वीची दिली असेल तर 12वी म्हणजेच 12th लिहून पाठवायचे। सर्वांनी लिहून पाठवा। बघा, तुमचं फक्त रिझल्ट लागेपर्यंतचं नाही, रिझल्ट लागल्यानंतरचं पण मार्गदर्शन तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळतं। गायडन्स तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कोणी मित्र वगैरे असेल तुमचं ज्यांनी आता 10वी नंतर त्या ठिकाणी कुठचं करिअरला ॲडमिशन घेतलं असेल, पुढे काहीतरी ॲडमिशन घेतलं असेल किंवा 12वी नंतर पुढे काय ॲडमिशन घेतलं असेल, त्यांना तुम्ही विचारू शकता। आपला एकमेव असा चॅनल आहे ज्यावर तुम्हाला 10वी नंतरचं बघा, जर समजा तुम्हाला ITIला जायचं आहे त्याचं गायडन्स मिळतं आणि 12वी नंतर जर तुम्हाला फार्मसीला जायचं असेल, फार्मसीला तरी देखील तुम्हाला गायडन्स मिळतं। जर तुम्हाला इंजिनिअरिंगला जायचं असेल तरी देखील तुम्हाला गायडन्स मिळतं। संपूर्ण गायडन्स तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असतं। म्हणजेच कसं करिअर तुम्ही करू शकता, काय काय संधी आहेत तुम्हाला 12वी नंतर 10वी नंतर, ते पण तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळतं। त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि 10वीची परीक्षा दिली असेल तर 10वी, 12वीची दिली असेल तर 12वी लिहून पाठवा। म्हणजेच तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी गायडन्स करता येणार आहे। आता बघा, 10वी 12वीच्या परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या नजरा आता निकालाकडे लागल्या आहेत। महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 10वी 12वीच्या निकालासंदर्भात अद्याप जी काही निकालाची तारीख आहे ती जाहीर करण्यात आलेली नाही। बघा, निकालाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही। एप्रिल महिना सुरू झाला आहे आणि एप्रिल महिना सुरू झाला आहे, पण निकालाची तारीख अजून आलेली नाही आहे। मे महिन्यामध्ये तुमचा निकाल लागणार आहे। आपल्याला जवळपास बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आलं होतं। मी तुम्हाला अगोदर पण अपडेट दिला आहे। जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ पण पहा आणि दररोज व्हिडिओ पहा, म्हणजेच तुम्हाला दररोज नवनवीन त्या ठिकाणी अपडेट जे आहेत त्या पाहायला मिळतात। आता पुढे पहा बघा, महत्त्वाची माहिती। तर बोर्डाकडून 10वी आणि 12वीच्या निकालाची तयारी जी ती करण्यात येत आहे। पेपर तपासणी अंतिम टप्प्यात आहे। 10वी आणि 12वीच्या निकालाची संभाव्य तारीख समोर आली आहे। बघा, संभाव्य तारीख आहे समोर आली आहे। पेपर तपासणी अंतिम टप्प्यात आहे। मिळालेल्या माहितीनुसार 12वी आणि 10वीचा निकाल गतवर्षीपेक्षा लवकर जाहीर होण्याची शक्यता आहे। मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 12वीचा निकाल, बघा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात, मी तुम्हाला सांगितलं मेमध्येच तुमचा निकाल लागणार आहे, तर मेमध्ये पहिल्या आठवड्यात 12वीचा जाहीर होऊ शकतो, तर 10वीचा निकाल त्यानंतर 10 दिवसात लागू शकतो अशी त्या ठिकाणी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। त्यानंतर जर आपण पुढे गेलो तर बघा, पुढे आपल्याला माहिती काय पाहायला मिळते, तर विद्यार्थी आणि पालकांकडून निकालाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत। विद्यार्थी पण आणि पालक पण। लवकरच बोर्डाकडून निकालाची अधिकृत तारीख जाहीर करण्यात येणार आहे। ती तारीख आली की तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळणारच आहे। 10वी आणि 12वीचा निकाल या वेबसाईटवर तुम्हाला पाहायला मिळेल। निकाल कसा पाहायचा, आपण लाईव्ह पण निकाल चेक करत असतो, लाईव्ह निकाल पण आपण चेक करत असतो। म्हणजेच तुम्हाला लाईव्ह आपण या ठिकाणी चेक करून दाखवतो की तुमचा रिझल्ट काय आलेला आहे। त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओला लगेच लाईक करा। हा व्हिडिओ तुमचे मित्र असतील, मैत्रिणी असतील त्यांना पाठवून द्या, म्हणजेच तुम्हाला त्या ठिकाणी नवनवीन अपडेट जे आहेत ते मिळत राहणार आहेत। अतिशय महत्त्वाची माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळते। तर सर्वांनी चॅनलला त्या ठिकाणी सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया। तोपर्यंत धन्यवाद।